नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासाच्या तासाला पाठ क्रमांक 2 इतिहासाची साधने या पाठाचा उर्वरित भाग आज आपण अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण या पाठाचे उपघटक पाहूयात. उपघटक: 1 भौतिक साधने, 2 लिखित साधने, 3 मौखिक साधने, तर 4 प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने, 5 इतिहास लेखनाबाबत घ्यावयाची काळजी. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तर हे उपघटक आहेत. याचबरोबर आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत. त्यांनी कोरून ठेवलेले विविध लेख आपल्याला सापडलेले आहेत. या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास कळू शकतो. याशिवाय चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास हा कळत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्वांनाच आपण काय म्हणत आहोत? इतिहासाची साधने. तर विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाच्या साधनांचे 3 प्रकार पडतात. मग कोणते? तर भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने, हे 3 प्रकार पडतात. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यातील जो पहिला उपघटक आहे भौतिक साधने, हा प्रकार आपण अभ्यासलेला आहे. दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो. पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आजही आपल्याला माहीत आहेत. तर यावरूनच आपल्याला ज्या वस्तू आणि वास्तू, डोळ्यांना दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यापासून आपल्याला जो इतिहास कळतो, यालाच आपण काय म्हणतो? भौतिक साधने असे म्हणतो. या सर्व वस्तूंना आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांनाच आपण काय म्हणत असतो? इतिहासाची भौतिक साधने. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो प्रकार आहे इतिहासाच्या साधनांचा, तो म्हणजे लिखित साधने. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, लिखित साधनांमध्ये धार्मिक, सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ, नाटके, काव्ये, प्रवास वर्णने तसेच शास्त्रीय विषयांवरील लेखन झाले. या साहित्यातून त्या काळचा इतिहास आपल्याला समजण्यास मदत होते. या सर्व साहित्याला आपण इतिहासाची लिखित साधने असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही प्रकार तुमच्या लक्षात आले असतील. तसेच आता आपण पुढचा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे मौखिक साधने. तर पहा, मौखिक साधने: ओवी, लोकगीते, लोककला, पोवाडे, कहाण्या, अभंग, श्लोक, गाथा यासारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते. त्याचा कर्ता अज्ञात असतो. ते पिढ्यानपिढ्या काय केलं जातं? जतन केलेलं जातं. जतन झालेले असते. अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात. आता मौखिक म्हणजे काय? तर मुखावाटे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, दुसऱ्या व्यक्तीकडून तिसऱ्या व्यक्तीकडे, अशा पद्धतीनं या साहित्यांचं काय केली जाते? एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जेव्हा मुखावाटे ओव्या असतील, लोकगीते असतील, लोककथा असतील, पोवाडे, कहाण्या, अभंग, श्लोक, गाथा हे जतन केलं जातं. अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात. समजलं विद्यार्थी मित्रांनो? पहा आता अभंग. त्या काळी अभंग म्हटले जायचे. ज्या स्त्रिया असतील, पहा वारकरी संप्रदायांमधले संत ज्ञानेश्वर असतील, संत नामदेव असतील, संत तुकाराम महाराज असतील, तर या लोकांनी, या वारकरी संप्रदायातील हे जे महाराज आहेत, तर या संतांनी काय केलेलं आहे? त्यांच्या कीर्तनातून, अभंगातून लोकांमध्ये जनजागृती केलेली आपल्याला दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, काही स्वरूपांमध्ये त्यांनी, आता संत बहिणाबाई चौधरी असतील, तरी त्यांच्या भावना त्यांनी त्यांच्या काय केलेल्या आहेत? ओव्यातून, अभंगातून मांडलेल्या आहेत. त्याच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, दुसऱ्या व्यक्तीकडून तिसऱ्या व्यक्तीकडे काय केलेले आहेत? एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जतन केल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, यामुळे देखील आपल्याला काय कळतो? इतिहास हा समजतो. मग लोकगीते असतील, याच्यावरून देखील आपल्याला काय होतो? त्या काळचा इतिहास हा समजतो. तसेच जात्यावरील ओव्या. पूर्वी स्त्रिया स्वतःच्या मनातील ज्या भावना आहेत त्या व्यक्त करण्यासाठी
सकाळी पहाटे जेव्हा ह्या जात्यांवरील धान्य ते भरडत असत, तेव्हा स्वतःच्या मनातील भावना त्या ओवीमधून काय करत असत, गात असत. मग हीच पद्धत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे मौखिक स्वरूपात काय झालेली आहे, जतन केलेली आपल्याला दिसून येते. आणि त्या काळच्या ओव्या आपण ऐकल्यानंतर त्या काळचा इतिहास आपल्याला काय होतो विद्यार्थी मित्रांनो, समजतो. म्हणूनच यालाच काय म्हटलं जातं, इतिहासाचा तिसरा प्रकार, इतिहासाच्या साधनांचा तिसरा प्रकार म्हणजेच मौखिक साधने हा प्रकार. पोवाडे हे देखील आपल्याला मौखिक स्वरूपामध्येच पुढं आलेले दिसून येतात. त्या काळच्या राजवाडे जे आहेत, त्या काळच्या काही घटना आहेत, त्या पोवाड्यांमधून त्यांचं कर्तृत्व, त्या राजांचं कर्तृत्व गायलं जातं. आणि ते कर्तृत्व जेव्हा ते पोवाडे आपण वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर त्या राजाचं कर्तृत्व, त्यांनी केलेले धाडसे, शौर्याचे जे पराक्रम आहेत ते आपल्या समोर येतात. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो काय होतं, तर त्या काळचा इतिहास आपल्याला काय होतो, समजत जातो. बघा आता, म्हणजेच मुखाद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, पिढ्यानपिढ्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे या प्रकारचे जे काही मौखिक साहित्य आहे तर ते काय केलं जातं, जतन केलं जातं. आणि जेव्हा आपण ते ऐकतो त्यावेळेस आपल्याला इतिहास हा समजतो, कळतो. यालाच आपण इतिहासाच्या साधनातील तिसरा प्रकार म्हणजेच मौखिक साधने असं म्हणतो. मौखिक म्हणजे मुखाद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सांगितले गेलेले आणि तेच साहित्य जतन केलेले. त्यातीलच एक उदाहरण पहा, लोकगीत. बघा, महानगरी उजनी लय पुण्यवान दानी, तेथे नांदत होता राजा, सुखी होती प्रजा, तिन्ही लोकी गाजा वाजा, असा उजनीचा विक्रम राजा. राजा विक्रमादित्य यांचं गुणगान गायलेली हे एक लोकगीत, त्याचं उदाहरण आपल्या पुढे आहे. या लोकगीतावरून आपल्याला त्या राजा किती पुण्यवान आहे, त्यावेळी त्या राजाच्या काळामध्ये तेथील लोक काय होते, सुखी होते, प्रजा सुखी होती. त्या राजाचं गुणगान सगळ्यांच्या तोंडी होतं. असा हा राजा विक्रमादित्य. तर या लोकगीतावरून आपल्याला या राजांचं काय कळतं, व्यक्तिमत्व असेल, त्यांचं कर्तृत्व असेल, त्यांनी केलेले शौर्य पराक्रम हे आपल्याला याच्यावरून समजतं. मग हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जेव्हा हे जतन केलं जातं त्यालाच आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, मौखिक साधने असं म्हणत असतो. लोकसाहित्य प्रकार यांचा त्यात समावेश होतो. अशा प्रकारच्या साधनांनाच आपण काय म्हणतो, इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतो. तर तुमच्या लक्षात आलंच असेल, मौखिक साधने म्हणजेच ओव्या, लोकगीते, लोककला यांसारख्या लोकसाहित्याचे प्रकार याचा त्यात समावेश होतो. अशा प्रकारच्या साधनांनाच आपण इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाची साधने. मग कसे, तर इतिहास लेखनाची जी साधनं आहेत त्यात आपण तीनही प्रकार अभ्यासलेले आहेत. भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. तर बघा, भौतिक साधनांमध्ये कुठल्या वस्तूंचा, वास्तूंचा समावेश होतो हे आपण पाहूयात. गुहाचित्रे, मातीची भांडी, मातीची शिल्पे, मणी, रत्ने, दागदागिने, दगडी शिल्पे, धातूच्या वस्तू, नाणी, शस्त्रे यांचा समावेश होतो. तसेच वास्तू, गुहा, घरे, स्तूप, लेणी, मंदिरे, चर्च, मशिदी, स्तंभ हे सगळे काय आहेत, भौतिक साधने आहेत. वस्तू आणि वास्तू यांच्यामध्ये आपल्याला जे डोळ्यांना दिसणाऱ्या जे भोवतालचा परिसर आहे त्याच्यावरून आपल्याला काय कळतं, इतिहास हा समजत असतो. म्हणून इतिहासाच्या लेखनाच्या साधनांमधला हा पहिला प्रकार म्हणजेच काय, भौतिक साधने. आलं लक्षात सगळ्यांच्या? त्यानंतरचा पुढचा प्रकार जो आहे तो लिखित साधने. आता लिखित साधनांमध्ये हडप्पा लिपीतील लेख असतील, वैदिक साहित्य असेल, महाभारत असेल, रामायण असेल
यांच्या हस्तलिखित पोथ्या असतील, जैन बौद्ध साहित्य असेल, ग्रीक इतिहासकार आणि प्रवाशांचे लेखन असेल, चीनी प्रवाशांचे प्रवास वर्णन असेल, व्याकरण ग्रंथ, पुराण ग्रंथ, कोरीव लेख इत्यादींवरून आपल्याला काय लक्षात येतं? लिखित साधने. या लेखनांवरून आपल्याला त्या काळचा इतिहास समजतो. यालाच आपण काय म्हणतो? लिखित साधने असे म्हणतो. तसेच मेसोपोटेमियातील इस्टिका लेख यांवरून देखील आपल्याला लिखित साधने हे आहेत. त्याच्यानंतर मौखिक साधने. प्राचीन भारतातील मौखिक परंपरेने जपलेले वैदिक, बौद्धिक आणि जैन साहित्यात आता लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. त्यांचे रूपांतर आता लिखित स्वरूपात झाले असले तरी त्याची पठणाची परंपरा अजूनही सुरूच आहे. मौखिक स्वरूपातील त्या साहित्याचा उपयोग जेव्हा इतिहास लेखनासाठी केला जातो तेव्हा त्याचा समावेश मौखिक साधनातच होतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, बौद्ध आणि जैन साहित्य यांचं लिखित स्वरूपात उपलब्ध जरी असले तरी त्यांचे रूपांतर आता लिखित स्वरूपात झाले असले तरी देखील त्यांची पठणाची जी परंपरा आहे ती अजूनही काय आहे? सुरूच आहे. आणि मौखिक स्वरूपातील त्यांच्या साहित्याचा उपयोग जेव्हा इतिहास लेखनासाठी केला जातो तेव्हा त्याचा समावेश जो आहे तो मौखिक साधनामध्येच केला जातो. कारण मूळ काय आहे ते मौखिक साधनांमध्येच आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? बघा, प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने हा जो पुढचा आपला उपघटक आहे तो आता आपण पाहणार आहोत. तर अश्मयुगातील काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा मानला जातो. हा भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो. भारतातील अश्मयुगाविषयी माहिती पुरातत्वीय उत्खननातून मिळते. अश्मयुगाविषयीची जी माहिती आहे ती आपल्याला पुरातत्वीय उत्खनन माहिती आहे सर्वांना. त्या उत्खननातून काय केली जाते? जी अवशेष आपल्याला सापडलेले आहेत त्याच्यावरून आपल्याला या अश्मयुगाची माहिती ही मिळते. मग इसवी सन पूर्व 1500 पासून प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेद वाङ्मयातून मिळत असते आपल्याला. इसवी सन पूर्व बघा, आपण 5वीला शिकलेलो असो. इसवी सनाचा काळ आणि इसवी सन पूर्वचा जो काळ आहे तो कशा पद्धतीनं आपण लिहिण्यास शिकलेलो आहोत हे आपल्याला माहिती आहे. तर इसवी सन पूर्व 1500 पासूनचा जो प्राचीन इतिहासाविषयीची माहिती ही वेद वाङ्मयातून आपल्याला काय होते? मिळत असते. वेद हे लिखित नव्हते. हे जे वेद आहेत 4 वेद, तर हे 4 वेद जे आहेत हे लिखित नव्हते. ते मुखोद्गत करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केले. म्हणजे मुखावाटे ते काय केले जाते? पाठांतर केले जायचे आणि मग ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अशा पद्धतीनं काय केले जायचे? जतन केले जायचे. मग ही जी प्रथा आहे, हे जे तंत्र आहे, तर हे आपल्याला प्राचीन भारतीयांनीच काय झालेलं आहे? आपल्यामध्ये विकसित केलं गेलेलं आहे. त्याचबरोबर उत्खनन, ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं की उत्खननामधूनच आपल्याला काही गोष्टी मिळालेल्या आहेत. अश्मयुगाविषयीची जी पुरातत्वीय उत्खननातून आपल्याला मिळाले. बघा, आता जेव्हा उत्खनन चालू असतं तेव्हा अशा पद्धतीचे आपल्याला काय होतात? अवशेष हे सापडत असतात. याच्यातून आपल्याला काय कळतं की त्यावेळेचे ह्या प्रकारचे असे प्राणी होते, मानवी कृती होत्या, अलंकार असतील, या पद्धतीने आपल्याला काय होतात? माहिती होतं. उत्खननामध्ये सापडलेल्या काही वस्तू असतील, भांडी असतील, काही दुसऱ्या गोष्टी असतील, खापर असेल, बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सापडत असतात. काही ठिकाणी काही कोरून ठेवलेलं असेल तर त्यावेळेस तिथं जाऊन व्यवस्थित संशोधन करून, निरीक्षण करून काय केलं जातं? एकमतानं काय केलं जातं? इतर शास्त्रज्ञांबरोबर संशोधन करून जेव्हा सर्व शास्त्रज्ञांचं एक मत येतं तेव्हा त्याची इतिहासामध्ये काय केली जाते? नोंद केली जाते. ती कशा पद्धतीनं त्याची काळजी घ्यायची ही देखील आपल्याला पुढे सांगितलेलं आहे. बघा, आता जे वेद आहेत तर हे वेद लिहिले गेलेले नव्हते, ते नंतर लिहिले गेले. मग कोणते वेद आहेत? तर ऋग्वेद असेल, यजुर्वेद असेल, सामवेद असेल, अथर्ववेद असेल, हे 4ही वेद आहेत. मग साहित्य हे प्राचीन भारतीय इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन मानलं जातं. हे जे वेद वाङ्मय लिहिले गेले ते साहित्य जे आहे तर हे प्राचीन भारतीय इतिहासाचे एक महत्त्वाचं साधन आहे असं इतिहासामध्ये सांगितलं जातं. त्यानंतर पहा, साहित्य
हे प्राचीन भारतीय इतिहासाचे एक महत्त्वाचं साधन आहे. यामध्ये कोणकोणते साहित्य येतं तर ब्राह्मण ग्रंथ असेल, उपनिषदे असतील, त्याचबरोबर रामायण असेल, महाभारत असेल, या सर्व ही महाकाव्ये, जैन व बौद्ध ग्रंथ, नाटके, काव्ये, शिलालेख, स्तंभालेख, परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने इत्यादींचा समावेश यामध्ये होत आहे. तसेच त्याचप्रमाणे पुरातत्वीय उत्खननात सापडलेल्या ज्या काही वस्तू आहेत, पुरातन वास्तू, नाणी अशा अनेक भौतिक साधनांच्या मदतीने आपल्याला प्राचीन भारताचा जो इतिहास आहे तो काय होतो लक्षात येतो. बघा, जैन व बौद्ध ग्रंथ, शिलालेख म्हणजे दगडावरती लिहिलेले जे लेख आहेत यावरून आपल्याला काय कळतं, पूर्णपणे प्राचीन भारताचा इतिहासातील ज्या काही महत्त्वाच्या घटना घडून गेलेल्या आहेत त्या आपल्या काय होतात लक्षात येतात. इतिहास लेखन केले तरी त्याविषयीचे संशोधन हे अजून चालूच असते. नवीन माहिती मिळाली की पुनर्लेखन हे करावे लागत असते. जर एखादी नवीन वस्तू आपल्याला सापडली उत्खननामध्ये आणि मग त्याचं संशोधन केल्यानंतर ती किती काळ वर्षापूर्वीची आहे हे आपल्या लक्षात येतं आणि मग आल्यानंतर तो काळ नेमका कोणाचा होता, कोणता होता हे लक्षात घेऊन पुन्हा तिथं काय केलं जातं, पुराव्यांच्या आधारे, संशोधनाच्या आधारे मग काय केली जाते, त्याचं त्या नवीन माहिती ही इतिहासामध्ये त्याचं पुनर्लेखन केलं जातं. मग आता हे लेखन करत असताना आपल्याला कोणकोणती काळजी घ्यायला हवी तर हा एक शेवटचा आपला उपघटक आहे. बघा, आता इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी. मग कोणते त्याच्यामध्ये काय कशाचा समावेश आहे तर इतिहासाच्या साधनांचा वापर करताना काळजी घ्यावी लागते. एखादा लिखित पुरावा केवळ जुना आहे म्हणून तो विश्वासार्ह असेलच असे नाही. तो मजकूर कोणी लिहिला, का लिहिला, केव्हा लिहिला याची छाननी करावी लागते. विश्वासार्ह ठरलेल्या विविध साधनांच्या आधारे काढलेले निष्कर्ष एकमेकांशी पडताळून पाहावे लागतात. इतिहास लेखनात अशा चिकित्सेला फार महत्त्व असते. तर इथं जर एखादी वस्तू, एखादा लिखित पुरावा जर आपल्याला सापडला तर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवून लगेचच त्याची इतिहासामध्ये नोंद होती का तर नाही. तो मजकूर कोणी लिहिला आहे, का लिहिला आहे, तो त्याची पूर्णपणे शहानिशा केली जाते, छाननी केली जाते आणि मग सर्वांचं एकमत होऊन त्या साधनांच्या आधारे त्याचा निष्कर्ष मांडून एकमेकांची पडताळणी करून पाहावी लागते आणि मगच इतिहासामध्ये काय करावी लागते, त्याची नोंद करावी लागते. निष्कर्ष एकमेकांशी पडताळूनच पाहावे लागतात आणि मग लेखनात, इतिहासाच्या लेखनात अशा ज्या छोट्या गोष्टी आहेत तर त्यांचं पुनर्लेखन हे आपल्याला करावं लागतं. मग यालाच इतिहास लेखनात फार चिकित्सेला फार महत्त्व असतं असं इथं सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा पाठ समजलाच असेल. आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.